हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणं। हरे कृष्ण। श्रीमद् भागवतम स्कंध तिसरा अध्याय 27वा भौतिक प्रकृतीचे ज्ञान, श्लोक नंबर 5। अत एव शनै चित्तं प्रसक्तं सतां पति भक्ति योगेन तीव्रेण विरक्त्या च नयेत् वशम्। अतएव शनैश्चित्तं प्रसक्तं सतां पथि भक्ति योगेन तीव्रेण विरक्त्या च नयेद्वशम्। अतएव शनैश्चित्तं प्रसक्तं सतां पथि भक्ति योगेन तीव्रेण विरक्त्या च नयेद्वशम्। नयेद्वशम्। अतएव शनैश्चित्तं प्रसक्तं सतां पथि भक्ति योगेन तीव्रेण विरक्त्या च नयेद्वशम्। अतएव शनैश्चित्तं प्रसक्तं असतां पथि भक्ति योगेन तीव्रेण विरक्त्या च नयेद्वशम्। अतएव शनैश्चित्तं प्रसक्तं सतां पथि भक्ति योगेन तीव्रेण विरक्त्या च नयेद्वशम्। अतएव शनैश्चित्तं प्रसक्तं सतां पथि भक्ति योगेन तीव्रेण विरक्त्या च नयेद्वशम्। अतः एव म्हणून शनै हळूहळू चित्तम मन चेतना चित्त प्रसक्तम आसक्त असताम ऐहिक सुख उपभोगांच्या पथी मार्गावर भक्ति योगेन भक्तिमय सेवेने तीव्रेण अत्यंत तीव्र व गंभीर विरक्त्या आसक्त न होता च आणि नयेत त्याने आणावे वशम नियंत्रणात। भाषांतर
वर्तमान ऐहिक सुख उपभोगांमध्ये वर्तमान ऐहिक सुखभोगांमध्ये असलेली आपली असलेली आपली प्रदूषित चेतना चेतना वैराग्यशील होऊन वैराग्यशील होऊन गंभीर व तीव्र भक्तिमय सेवेमध्ये गंभीर व तीव्र भक्तिमय सेवेमध्ये संलग्न करणे संलग्न करणे हे प्रत्येक बद्ध जीवाचे हे प्रत्येक बद्ध जीवाचे कर्तव्यच आहे. कर्तव्यच आहे. असे केल्यास त्याचे मन मन व चित्त व चित्त पूर्णतः त्याच्या नियंत्रणात येऊ शकेल. पूर्णतः त्याच्या नियंत्रणात येऊ शकेल. It is the duty of every conditioned soul to engage his polluted consciousness, which is now attached to material enjoyment, in very serious devotional service without detachment. Oh, with detachment, yeah. या श्लोकाची सुरुवात होते अतएव म्हणजे म्हणून. तर त्याच्यासाठी आधीचा श्लोक वाचला पाहिजे. आधीच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, वास्तविकपणे जीव भौतिक अस्तित्वाच्या पलीकडे आहे, परंतु भौतिक प्रकृतीच्या वर प्रभुत्व गाजवण्याच्या आपल्या मनोवृत्तीमुळे त्याच्या भौतिक अस्तित्वाचा शेवटच होत नाही आणि स्वप्नात घडावे तसे तो सर्व प्रकारच्या अनर्थांनी प्रभावित होत असतो. ऍक्च्युली मेन कारण आहे आपली भौतिक जगावरती प्रभुत्व गाजवण्याची इच्छा. त्यामुळे आपण भयानक अशा परिस्थितीमध्ये अडकतो. इथून बाहेर पडायचं असेल तर भगवान कपिलदेव सांगतात, वैराग्यशील होऊन विरक्त होऊन गंभीर व तीव्र भक्तिमय सेवेमध्ये संलग्न झाले पाहिजे. आणि एवढंच सांगत नाही तर ते सांगतात की असं करणे हे प्रत्येक बद्ध जीवाचं कर्तव्य आहे. इट इज द ड्युटी. इंटरेस्टिंग आहे नाही. असे केल्यानेच त्याचे मन आणि चित्त पूर्णतः त्याच्या नियंत्रणात येऊ शकेल. तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे मोक्ष पथाचे अतिशय सुंदर विवेचन या श्लोकामध्ये करण्यात आले आहे. बऱ्याचदा असे काही श्लोक असतात, त्या तो एक श्लोक समजला तरी बास असतो. लाईक अ फॉर्म्युला समजला तर तेव्हा श्रील प्रभुपाद नेहमी तात्पर्यामध्ये सुरुवात याच्यानेच करतात की या एका श्लोकामध्ये सगळं काही अतिशय सुंदर रीतीने दिलेलं आहे. मनुष्याने स्वतःला भोगता, स्वामी किंवा अखिल जीवांचा मित्र समजणे हेच तो भौतिक प्रकृतीच्या बंधनात पडण्याचे कारण आहे. अशी भ्रामक विचारसरणी म्हणजे इंद्रिय उपभोगाच्या निरंतर चिंतनाचा परिणाम होय. मनुष्य जेव्हा विचार करतो की आपण एकच आपल्या देश बांधवांचे, समाजाचे आणि अखिल मानवतेचे मित्र आहोत आणि म्हणून तो जेव्हा विविध राष्ट्रवादी, परोपकारी व कल्याणकारी कार्यामध्ये स्वतःला गुंतवून घेतो, तेव्हा खरे तर तो स्वतःच्या इंद्रियांच्या संतुष्टीसाठीच कार्य करीत असतो. तथाकथित राष्ट्रीय पुढारी अथवा मानवतावादी हा खरे तर कोणाचीही सेवा करीत नसतो. तो केवळ स्वतःच्या इंद्रियांचीच सेवा करण्यात मग्न असतो. ही वस्तुस्थिती आहे. ही वस्तुस्थिती आहे. दिस इज अ फॅक्ट. मराठीत ऐकायला खूप विचित्र वाटते. दिस इज ए फॅक्ट. बऱ्याच लोकांना वाटतं की मी सगळ्याचा त्याग करून दुसऱ्याची सेवा करतोय, पण ऍक्च्युली राष्ट्राची, मानवतेची जरी सेवा केली तरी ती इंद्रिय तृप्तीच असते. कारण एक इंट्रिन्सिक आतून एक इच्छा असते की हे झालं तरच मी सुखी होईन, शेवटी आहेच मी सुखी होईन. परंतु बद्ध जीव हे समजू शकत नाही
ऍक्च्युली तो अडकलाय, स्वतःच्या स्वामी भोक्ता होण्याच्या इच्छेने तो अडकलाय. त्याला वाटतंय की सगळ्यांचा मित्र तोच आहे, सगळ्यांना तो मदत करू शकतो, वेगवेगळी परोपकारी कामं करायला लागतो. बद्धजीव हे समजू शकत नाही, कारण तो भौतिक प्रकृतीच्या वर्चस्वामुळे पुरता गोंधळून गेलेला असतो, कन्फ्यूज झालेला असतो. म्हणूनच मनुष्याने अत्यंत गांभीर्याने भगवंतांच्या भक्तिमय सेवेमध्ये कार्यरत व्हावे असे निर्दिष्ट या श्लोकामध्ये केलेले आहे. हे नॉर्मली देखील आपण समाजामध्ये खूप इझिली पाहू शकतो. बरेच लोक भक्ती मार्गावरती आल्यानंतर देखील त्यांना खूप उशीर लागतो हे समजायला, ह्या लेवलला यायला, की पूर्णपणे विरक्त होऊन, अनासक्त होऊन, अहेतुकी कोणताही हेतू न ठेवता सेवा करायची. इथे सगळं भगवंतांचं आहे, भगवंतांच्या मालकीचं आहे, भगवंतांच्या सेवेसाठी वापरलं पाहिजे. मी स्वतः देखील भगवंतांच्या मालकीचं आहे, मी भगवंतांच्या सेवेमध्ये लागलं पाहिजे. आणि ते सेवेच्या बदल्यात मला काय पाहिजे, काही नको. ही जी कल्पना आहे ही भक्ती मार्गावर आलेल्यांना देखील लवकर कळत नाही. बऱ्याचदा याचा अर्थ असा नाही की आपण सगळेच राक्षसी प्रवृत्तीचे असतात, परंतु बऱ्याच भक्तांना हे लवकर कळतच नाही, कारण अनादी अनंत काळापासून हे आपल्यावरती संस्कार झालेले असतात. याचा विचार करायचा की आपल्या फायद्याचं त्याच्यात काय आहे, आणि प्रत्येक जण तेच बघत असतो. बरेचदा आपले भक्त देखील असेच प्रश्न विचारतात बघा, की प्रभूजी हे एवढं करतोय, आता याच्यापेक्षा जास्त काय करायचं. खरोखरच मला एका भक्ताने असा प्रश्न विचारला, प्रभूजी आता आम्ही जप करतोय, सांगितलंय तुम्ही तेवढं, 4 नियमांचं पालन करतोय, आरती करतोय, प्रसाद त्याचे सगळे नियम पाळतोय, त्याच्यापेक्षा जास्त काय करायचं. इंटरेस्टिंगली बऱ्याचदा नवविधा भक्ती ज्याला म्हणतात, त्याच्यामध्ये श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम हे सांगितलेलं आहे. त्यामुळे बऱ्याच लोकांना वाटतं की मी मंदिरात आरतीला जातो म्हणजे भगवंतांवर उपकार करतो. जसं काल पण ते प्रभूजी म्हणत होते, म्हटलं त्यांना, काय सेवा करताय तुम्ही भगवंतांची सांगा. मी जप करतो, मी वाचन करतो, मी आरतीला जातो, ही आपली सेवा आहे. ऍक्च्युली तुम्ही सुधारण्यासाठी हे तुमच्या स्वार्थासाठीच आहे. खरी भगवंतांची सेवा कशी असते हे बऱ्याच भक्तांना देखील लवकर कळत नाही. आणि यालाच म्हटलेलं इथे भौतिक प्रकृतीच्या वर्चस्वामुळे पुरते गोंधळून जाणे, कन्फ्युज्ड झालेलं आहे आपण. याच्यावरती एकच उपाय आहे, अगदी सिरियसली, सुपर सिरियसली, तीव्रेन भक्ती योगेन तीव्रेन, हा जो या श्लोकामध्ये जे सांगितले ना, हे आतापर्यंत असे 3 श्लोक आले. हा 3रा श्लोक आहे जिथे सांगितलेला आहे भक्ती योगेन तीव्रेन, भागवतम आतापर्यंत. अजून पुढे किती वेळा आहे माहिती नाही. सिरियसली हे सांगितलं जातं. सूत गोस्वामी देखील सांगतात, तीव्रेन भक्ती योगेन यजेत पुरुष परम. तीव्रतेने याचा अर्थ काय, की याचं सिरियसनेस जाणलं पाहिजे. मॅक्झिमम लोकांना याचा सिरियसनेस लक्षातच येत नाही. त्यामुळे अजूनही भौतिक जगामध्ये भौतिक अजून काय मिळेल का, तर काही ऍडजस्टमेंट होऊ शकेल का, हेच बघत असतो आपण. आणि शास्त्राचा त्याच्यासाठी काही उपयोग होईल का, हे पण बघत असतो आपण. इथे फक्त तीव्रेन भक्ती योगेन म्हटलेलं आहे. अत्यंत गांभीर्याने भगवंतांच्या भक्तिमय सेवेमध्ये कार्यरत व्हावे.
पण ऍक्च्युली एक्झॅक्टली काय करायचं असतं ते सुत गोस्वामी सांगतात हो की नाही. पहिल्यांदा जिथे हा शब्द येतो तीव्रेन भक्ती योगेन, काय करायचं सांगितले तिथे, तीव्रेन भक्ती योगेन यजेत पुरुषां परम, त्या परम पुरुषाची सेवा केली पाहिजे, अधोक्षजाची सेवा केली पाहिजे. आणि ती अधोक्षजाची सेवा कशी केली पाहिजे, अहेतुकी आणि अप्रतिहता, कोणताही हेतू न ठेवता आणि अखंड निरंतर, मगच आपण खऱ्या अर्थाने सुखी होऊ शकतो. ययात्मा सुप्रसिद्धती, सुप्रसिद्धती म्हणजे पूर्णपणे सुखी होणार. सुचा अर्थ असतो कम्प्लिटली, ट्रिमेंडस, ह्यूज, चांगलं. सुप्रसिद्धती, ययात्मा, हा आत्मा तेव्हाच खऱ्या अर्थाने सुखी होणार जेव्हा आपण पूर्णपणे भगवंतांच्या सेवेमध्ये लागतो. याचा अर्थ असा आहे, प्रभुपाद सांगतात पुढे, याचा अर्थ असा आहे की त्याने स्वतःला स्वामी, भोक्ता, मित्र किंवा लाभार्थी समजू नये. सिंपल अर्थ आहे याचा. प्रभुपादांच्या प्रवचनांमध्ये किंवा भागवतामध्ये देखील कालच्या श्लोकामध्ये देखील हा रेफरन्स प्रभुपादांनी दिलेला. भगवद्गीता अध्याय 5 श्लोक नंबर 29, भोक्ताराम यज्ञ तपसाम सर्वलोक महेश्वराम सुहृदम सर्वभूतानाम ज्ञात्वा माम शांतिम पृच्छति. आणि तोच श्लोक अजून पण एक्सप्लेन करतात श्रील प्रभुपाद. आपण भोक्ता असलं नसलं पाहिजे, आपण स्वामी असलं नसलं पाहिजे, आणि आपण मित्र आहोत हा खोटा दांभिकपणा सोडून दिला पाहिजे. भगवंत भोक्ता आहेत, भगवंत स्वामी आहेत, भगवंतच सर्वांचे मित्र आहेत, हे मान्य केलं पाहिजे. हे खूप इझी आहे. भोक्ताराम यज्ञ तपसाम, मी सर्व गोष्टींचा भोक्ता आहे. भोक्ता म्हणजे उपभोग घेणारा, आनंद घेणारा. इमिजिएटली आपल्या डोक्यात आलं पाहिजे की मग मी कशाचा भोक्ता होऊच शकत नाही, मग मी कशाला प्रयत्न करतोय भोक्ता व्हायचा. याला म्हणतात चेंज, जीवनात बदल करणे. हे जर होत नसेल तर काही उपयोग नाहीये सत्संग आणि जप आणि हे सगळं करून. 108 श्लोक भगवद्गीतेतले रोज म्हणायचे, परंतु जीवनामध्ये काहीच बदल करायचा नाही. म्हणायचं रोज भोक्ताराम यज्ञ तपसाम सर्वलोके महेश्वराम. काय उपयोग आहे? भोक्ताराम यज्ञ, भगवान श्रीकृष्ण सगळ्यांचे भोक्ता आहेत म्हणायचं आणि दिवसभर आपणच भोक्ता व्हायचं. हे काही मंत्र नाही आहे. तुम्हाला म्हटलं 4 वेळा म्हटला म्हणून त्याच्याने तुम्हाला काही बिझनेसमध्ये काही प्राप्ती होणार आहे किंवा जीवनातलं कुठलं तरी संकट दूर होणार आहे. हे सगळे मंत्रच आहेत, परंतु कधी जेव्हा त्याचा अर्थ समजावून घेऊ आपण आणि ते जीवनामध्ये उतरवू, तीव्रेन भक्ती योगेन, गांभीर्याने आणि तीव्रतेने केलं पाहिजे, घेतलं पाहिजे. पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण हेच वास्तविक भोक्ता आहेत याचे ज्ञान त्याला नित्य असावे, कायमचा. असं नाही की फक्त मंदिरात गेल्यावरती फक्त आठवते आपल्याला, येस हरे कृष्ण हरे कृष्ण, मंदिरातून बाहेर आलो की आपण भोगता. हेच भक्ती योगाचे आधारभूत तत्व आहे.
प्रत्येकाने पुढील 3 तत्वांवर अटळ श्रद्धा ठेवली पाहिजे. कुठले 3 तत्व? नंबर 1, श्रीकृष्ण हेच स्वामी आहेत. नंबर 2, श्रीकृष्ण हेच भोक्ता आहेत. आणि नंबर 3, श्रीकृष्ण हेच एकमेव मित्र आहेत. Can you turn off your Wi-Fi if it is on? Still this thing is having problem. Transmission is unstable due to weak network connection. 3 तत्व. श्रीकृष्ण हेच स्वामी आहेत, श्रीकृष्ण हेच भोक्ता आहेत आणि श्रीकृष्ण हेच एकमेव मित्र आहेत. बऱ्याच लोकांना कन्फ्युज होतं, असं कसं काय? म्हणजेच काय, आपल्याकडे जी काही संपत्ती आहे, जे काही आहे, त्या सगळ्यांचे स्वामी श्रीकृष्ण आहेत. म्हणूनच त्या सगळ्यांचा भोग हा श्रीकृष्णांसाठी आहे. म्हणूनच त्या सर्वांचा भोग हा श्रीकृष्णांसाठी आहे. अर्थातच त्याचा भोग मी घेतला नसला पाहिजे. आणि हे दोन्ही गोष्टी सांगितल्यानंतर भगवंत सांगतात, मीच सर्वांचा सुहृदय मित्र आहे. का? कारण घाबरू नका. लोकांना काहीतरी सोडून द्यायचं, आपलं सगळं भगवंतांना देऊन टाकायचं म्हणजे भीती वाटायला लागते. सगळ्याचा मालक मी आहे. म्हणून भगवंत सांगतात, घाबरू नका, मी तुमचा मित्र पण आहे. सुहृदम, अत्यंत जवळचा मित्र आहे. मी तुमची काळजी करतो. या तत्वांचे त्याने सदैव चिंतन केले पाहिजे. वाव. सदैव याच्यावरती मेडिटेशन केलं पाहिजे. चिंतन म्हणजे काय? मेडिटेशन. मेडिटेट अपॉन. ध्यानस्थ बसून विचार केलं पाहिजे की हे सगळं भगवंतांच्या मालकीचं आहे, भगवंतांच्या सेवेमध्ये वापरलं पाहिजे. मी याचा उपभोक्ता होऊ शकत नाही. तेच माझे सदैव मित्र आहेत. इतकेच नव्हे तर मनुष्याने ही तत्वे केवळ आपल्यापुरती समजावून घेऊन राहू नये, तर त्याने दुसऱ्यांनाही समजावण्याचा, त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करावा आणि कृष्ण भावनेचा प्रचार करावा, प्रसार करावा. कारण ऍक्च्युली कोणाच्या मालकीचं काही नाहीच आहे. मनुष्य जेव्हा भगवंतांची अशी भक्तिमय सेवा करू लागतो, तेव्हा भौतिक प्रकृतीचा स्वामी म्हणून मिथ्या दावा करण्याची त्याच्यामधील प्रवृत्ती आपोआपच नाहीशी होते. त्याला, या अनासक्तीलाच वैराग्य असे म्हणतात. तथाकथित भौतिक प्रभुत्वाच्या भावनेमध्ये लीन होण्याऐवजी तो जेव्हा कृष्ण भावना भवित होण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्या अवस्थेसच चेतनेचे नियंत्रण असे म्हणतात. कंट्रोल्ड अवस्था. योग मार्गामध्ये इंद्रिय संयमन अपरिहार्य आहे. योग इंद्रिय संयम. इंद्रिय निरंतर क्रियाशील असल्याने त्यांच्या क्रिया भक्तिमय सेवेशी संलग्न केल्या पाहिजेत. त्यांच्या क्रिया पूर्णतः थांबवणे शक्य नाही. एखाद्याला जर कृत्रिमपणे इंद्रियांची कार्य थांबवायची असतील तर त्याचे प्रयत्न नक्कीच अयशस्वी ठरतील. योग मार्गाने आपली इंद्रिय नियंत्रित करण्याच्या प्रयत्नात असलेले महान विश्वामित्र योगी सुद्धा मेनकेच्या सौंदर्याकडे पाहून पतित झाले. अशी बरीच उदाहरणे आढळतात. जोपर्यंत मनुष्याचे मन आणि भावना कृष्णमय सेवेमध्ये पूर्णपणे रममान होत नाही, तोपर्यंत मन हे इंद्रिय तृप्तीच्या कामनांमध्ये रममान होण्याची पुरेपूर शक्यता असते. लॉजिकली प्रभुपाद समजावून सांगतात, भगवंतच भोक्ता आहेत, स्वामी आहेत, मित्र आहेत. हे 3 तत्व कायमची लक्षात ठेवली जर आपण, तर भौतिक, यालाच अनासक्ती किंवा वैराग्य म्हणतात. आणि या 3 तत्वांच्या चिंतनामुळे या भौतिक जगामध्ये मी स्वामी व्हायचा, मी भोक्ता व्हायची आपली जी प्रवृत्ती असते ती हळूहळू नष्ट होते, पूर्णपणे निघून जाते. यालाच वैराग्य किंवा अनासक्ती म्हणतात. आणि
ही अवस्था आल्यानंतर कृत्रिमपणे इंद्रियांना कंट्रोल करणे, मनाला कंट्रोल करणे हे करायची काही गरज नाही, योगाभ्यास वगैरे करून. कृत्रिमपणे जनरली आपण करू पण शकत नाही. कृत्रिमपणे केलेल्या मनाचा, इंद्रियांचा कंट्रोल जो असतो तो थोडा वेळ टिकतो, जास्त वेळ टिकत नाही. कारण प्रलोभन जास्त आहेत या भौतिक जगामध्ये, विशेष करून कलियुगामध्ये. आणि प्रलोभनांना बळी आपण सहज इझिली पडतो. लहान मुलांना जेव्हा आपण कृत्रिमपणे एखादी गोष्ट सोडायचं सांगत असतो तेव्हा तो किती वेळ सोडतो? अर्धा पाऊण तास, एक तासभर. पुन्हा त्याला ओढ लागते, कारण त्याचं अट्रॅक्शनच तेवढं सुपर हे असतं. त्यामुळे कृत्रिमपणे इंद्रियांना कंट्रोल करणे हे कधीच यशस्वी होत नाही. परंतु पूर्णपणे हे जाणून की भगवंतच भोक्ता आहेत, भगवंतच स्वामी आहेत, भगवंतच सर्वांचे मित्र आहेत, हे याची जाणीव पूर्णपणे आतमध्ये झाली तर सगळं काही आपण भगवंतांच्या सेवेमध्ये वापरायला लागतो. आणि त्याला तीच खरी अनासक्ती किंवा वैराग्य असतं. जे कृत्रिम अनासक्ती किंवा वैराग्य असतं, सगळं सोडून मन काय म्हणायचं, जंगलात जाऊन बसणे, ते जास्त दिवस टिकत नाही. म्हणूनच युक्त वैराग्य असलं पाहिजे. युक्त वैराग्य म्हणजे यस, हा मोबाईल फोन, ही गाडी, हे माझ्या इंद्रिय तृप्तीचं साधन आहे, मला मान्य आहे. परंतु आता मी ज्ञानी झालेलो आहे, मी आता सोडून देणार आहे यांना. पण तू सोडून न देण्यापेक्षा हे सगळं भगवंतांच्या मालकीचं आहे हा विचार करणे आणि त्याला भगवंतांच्या सेवेमध्ये वापरणे, याला म्हणतात युक्त वैराग्य. व्हॉट इज द श्लोक? निर्बंध कृष्ण संबंधे युक्त वैराग्य मुच्यते. निर्बंध कृष्ण संबंध, आपला संबंध कशाची नाही, परंतु सगळ्या गोष्टीचा भगवान श्रीकृष्णांशी संबंध आहे. कारण तेच सगळ्यांचे स्वामी आहेत, आपल्या घराचे, आपल्या गाडीचे, सगळेच. म्हणून त्यांच्यासाठी हे वापरणे म्हणजेच त्याला युक्त वैराग्य म्हणतात. आणि अशा प्रकारे आपण आपल्या इंद्रियांना कंट्रोल करू शकतो. नसेल तर कसं कंट्रोल करणार? एक 2-4 तासभर आपण ध्यान करू शकतो, त्याच्या पुढे कसं कधी ध्यान पण करू शकणार नाही. सगळं मला पाहिजे त्याच इच्छेने पुन्हा प्रेरित होणार. योग मार्गाने आपली इंद्रिय नियंत्रित करण्याच्या प्रयत्नात असलेले महान विश्वामित्र योगी सुद्धा मेनकेच्या सौंदर्याकडे पाहून पतित झाले. अशी बरीच उदाहरणे आहेत. जोपर्यंत मनुष्याचे मन आणि भावना कृष्ण भक्तीमध्ये, भक्तिमय सेवेमध्ये पूर्णपणे रममान होत नाही, तोपर्यंत मन हे इंद्रिय तृप्तीच्या कामनांमध्ये रममान होण्याची पुरेपूर शक्यता असते. खूप स्ट्रॉंग असत. व्हॉट इज दॅट श्लोक? बलवान अपि कर्षति. बलवान इंद्रिय ग्रामो विद्वान अपि कर्षति. ही इंद्रिय इतकी बलवान आहेत की जो विद्वानातला विद्वान आहे त्याला पण प्रलोभित करतात. विश्वामित्रांनी किती 1000 वर्ष तप केलेला, 64,000 वर्ष असं काहीतरी तप केलेलं. कंटिन्युअसली तपस्या करत होते, ध्यान, मेडिटेशन. आणि त्यांचे ते एवढ्या वर्षाचं ध्यान, तप हे एका क्षणात मोडलं त्यांनी. आणि त्यांना मेनका दिसली पण नव्हती ऍक्च्युली, फक्त मेनकेच्या पैंजणचा आवाज आलेला दुरून, तो पण खूप दुरून, छन छन, बस संपलं सगळं. इतकी हे भौतिक प्रकृती इतकी स्ट्रॉंग बनवलेली आहे तुम्हाला शुद्ध करण्यासाठी. असं तुम्हाला जबरदस्तीने ते ठेवण्यासाठी बनवलेलं नाहीये. बऱ्याच जणांना वाटते
मग असं कसं काय, एवढे दिवस तप केला, भगवंतानी पण थोडं मदत करायला पाहिजे ना. आपल्या मनाची ती कमकुवतता असते. आपलं मन खूप खंबीर स्ट्रॉंग असलं पाहिजे भगवंतांच्या सेवेमध्ये. आणि म्हणून कलियुगामध्ये कृत्रिमरित्या त्याला कंट्रोल करायचा प्रयत्न करू नका म्हणून सांगितले. भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायात भगवंत स्पष्टपणे सांगतात, कृत्रिमरित्या मन आणि इंद्रियांना कंट्रोल करायचा प्रयत्न करू नका, ते कधीही यशस्वी होणार नाही. त्याला भगवंतांच्या सेवेमध्ये लावा, मग त्याला दुसरा विचारच घेणार नाही. रसवर्ग्यम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. त्याला वरचा आनंद दिला पाहिजे, मग तो खालचं सोडून देतो. आणि वरचा आनंद काय आहे? प्रेम, भक्ती, सेवा. या श्लोकामध्ये उल्लेखलेला एक विशिष्ट मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. येथे असे म्हटले आहे की प्रसक्तम असताम पथी. हे मन नेहमी असत अर्थात क्षणभंगूर ऐहिक अस्तित्वाकडे आकर्षित होत असते. प्रसक्त म्हणजे आसक्त होणे. कशामध्ये? असताम पथी. पती म्हणजे मार्गावर. मनाचं कामच आहे, आज हे पाहिजे, उद्या ते पाहिजे. हे तुटलं की लगेच नवीन पाहिजे. दोन सेकंद थांबून तो विचार करत नाही की 10 वेळा तुटले, 10 वेळा नवीन आणले, कशाला ह्याच्या मागे लागायचं. नाही, पाहिजे. पाश्चात्य देशामध्ये हे बघून खूप आश्चर्य वाटते. 5वं लग्न झालंय, 6वं लग्न झालंय, 10वं लग्न झालंय. 10 वेळा लग्न करेल बरे. बिचाराला कळतच नाहीये की हे टिकत नाहीये, ते बंद करावं. नाही, तो 10व्यांदा परत लग्न करतोच. भक्ती विज्ञान महाराज म्हणतात, इट्स द ट्रायम्फ ऑफ स्टुपिडिटी अगेन्स्ट कॉमन सेन्स. जनरली आपण त्याला म्हणतो होप, आशा. पण प्रभुपाद काय म्हणतात? या भौतिक जगामध्ये आशा करणे, कुठल्याही गोष्टीमध्ये सुखाची आशा करणे, हे आशा करण्याच्या अगेन्स्ट आशा करण्यासारखं आहे. होपिंग अगेन्स्ट होप. प्रत्येक आशा इथली तुटणार आहे माहितीये, तरी पण त्याची आशा करायची, कधी सुटत नाही. प्रसक्तम असताम पथी. अनादी काळापासून आपण या भौतिक प्रकृतीच्या संपर्कात असल्याने क्षणभंगूर भौतिक प्रकृतीवर जडलेल्या आपल्या आसक्तीची आपल्याला सवयच झालेली आहे. माणूस हा सवयीचा गुलाम आहे. अनादी काळापासून हे करत आलोय, त्यामुळे आज जरी कळालं हे क्षणभंगूर आहे, तरी त्याची आपली आसक्ती त्याच्यावरच आहे. सवय. मनाला भगवंतांच्या चिरस्थायी चरण कमळावर स्थिर करणे अत्यावश्यक आहे. सवय मन कृष्ण पदारविंदयो. मनुष्याने आपले मन भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमलांवर केंद्रित केले पाहिजे, म्हणजे सर्व काही चांगलेच होईल. अशा रीतीने भक्ती योगाच्या गांभीर्यास या श्लोकात महत्व दिलेले आहे. आणि हे सिरियसली केलं पाहिजे. तीव्रेन भक्ती योगेन. पुढचा श्लोक याच्याशीच रिलेटेड आहे, परंतु मोठा तात्पर्य आहे. उद्याच वाचूया. हरे कृष्ण. या आपण काही नवीन वाचलं नाही, नवीन श्रवण केलं नाही, परंतु या श्लोकाचा मेन पॉइंट आहे, मुख्य मुद्दा आहे, तो म्हणजे तीव्रेन. हे आपण खूप गांभीर्याने सिरियसली घेतलं पाहिजे, सुपर सिरियसली घेतलं पाहिजे.
एक असतात जे पळवाट काढायचा प्रयत्न करत असतात. करायचंच नाहीये भगवंतांची सेवा, आपल्याला पूर्णपणे शरण जायचंच नाहीये, ठरवलेलं असतं ठामपणे त्यांनी. आणि एक असतात ज्यांना फक्त ज्ञानामध्ये इंटरेस्ट असतो, शरण जाण्यामध्ये इंटरेस्ट नसतो. सगळे श्लोक बिक सगळं 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 त्यांना ऐकायचं असतं, सगळं श्रवण करायचं असतं, सगळं ज्ञान पाहिजे, शरण मात्र जायचं नाही. ज्याला काहीच माहिती नाही परंतु तो डायरेक्टली शरण जातो, भक्तिमय सेवेमध्ये संलग्न होतो, तो बेस्ट. कशाला काय समजून घ्यायला पाहिजे सगळं. काही नाही समजलं आपल्याला तरी एवढं तरी समजतंय की या जगामध्ये दुःख आहे, सुख कधीच मिळणार नाही. आणि हळूहळू एवढं पण कळायला लागतंय की या दुःखाचं कारण मीच आहे. माझ्या मनातले अनर्थ हेच या दुःखाचं कारण आहे. म्हणजे अनर्थ घालवले पाहिजेत. अनर्थ घालवले पाहिजेत म्हणजेच प्रेम उदित केलं पाहिजे. आणि प्रेमाचा खरा अर्थ असतो त्याग, सेवा. आणि इथेच घोडं नाही खात नाही. त्यागाची भावना, सोडायची इच्छा नाही आपली. आपल्याला माहिती आहे एक दिवस सुटणार आहे, जबरदस्तीने सोडवणार आहेत भगवंत, तरी पण सोडायची इच्छा नाही. आणि म्हणून हे सिरियसली घेतलं पाहिजे, भयानक गांभीर्याने, सिरियसली, सुपर सिरियसली घेतलं पाहिजे. कुठले पैसे आणि कुठले नातेवाईक आणि कुठलं काय, हे महत्वाचं आहे. हे ज्याला ह्याचं गांभीर्य ज्याला कळालंय, ही इमर्जन्सी, अर्जन्सी ज्याला कळाली, त्याची प्रगती होते भक्तीमध्ये. नाहीतर आहेच आपलं पाट्या टाकणे रोजचं. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? बसून बसून हे चपट झालंय कुशन. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरोभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण प्रभु, हरे कृष्ण प्रभु।